शिवाजी महाराज यांची प्रेरणादायी कथा. शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी राजा नव्हते, तर ते प्रजापालक, ज्ञानप्रिय आणि प्रामाणिक राजा होते. एकदा अशीच एक गोष्ट घडली जी त्यांच्या प्रामाणिकतेचे उत्तम उदाहरण ठरली. एकदा महाराजांनी त्यांच्या सरदारांना आज्ञा दिली की एका परगण्यातील गावात जाऊन तिथल्या जनतेचा हालचाल पाहावी आणि जर कुणाला त्रास होत असेल तर त्याला मदत करावी. काही दिवसांनी एक सरदार परत आला आणि म्हणाला, महाराज, तिथे एका गरीब शेतकऱ्याच्या शेताजवळ सोन्याची एक मूठ सापडली आहे. तो शेतकरी म्हणतो की ती त्याची नाही, पण गावात कुणी तिला दावाही करत नाही. ती संपत्ती आपण गडावर आणावी का? हे ऐकून शिवाजी महाराज म्हणाले, जर ती मूठ त्या शेतकऱ्याची नाही आणि कुणी तिला दावाही करत नाही, तर ती मूठ जिच्या शेतात सापडली आहे तिच्यावर त्याचा अधिकार आहे. ते म्हणाले, राजा म्हणून माझं काम हे न्याय देण्याचं आहे, संपत्ती गोळा करण्याचं नव्हे. ही गोष्ट ऐकून सगळे सरदार स्तब्ध झाले. शिवाजी महाराजांची ही न्यायनीती आणि प्रामाणिकता त्यांच्या स्वराज्याच्या मूलभूत तत्वांपैकी होती. त्यांनी कधीच गरिबांची लूट केली नाही, उलट त्यांना मदत केली. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की खरं नेतृत्व हे प्रामाणिकपणातून, न्यायप्रियतेतून आणि जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयातूनच उगम पावते. या कथेमुळे आजही शिवाजी महाराज जनतेच्या मनात राजा नव्हे तर देव म्हणून वंदनीय आहेत. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.